नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सिरसट एस साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथून आज इयत्ता 6वीच्या वर्गातील विज्ञान या विषयातील पाठ पहिला सेमीचा पाठाचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड. तर यापूर्वी आपण नॅचरल रिसोर्सेसमध्ये एअर आणि वॉटरविषयी माहिती घेतलेली होती. आज घेणार आहोत लँडविषयी माहिती. पहा, हा प्रयोग आपल्याला करायचा आहे आणि हा प्रयोग केल्यानंतर तुम्ही मला हा पाठवायचा आहे. काय करायचं आहे बघा. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉईल, सम स्टोन, सँड, सम ड्राय लिव्ज अँड वॉटर्स. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल म्हणजे एक प्लास्टिकची बिस्लरीची बॉटल असते का तशा पद्धतीची आरपार दिसणारी बॉटल घ्यायची. त्यानंतर एक मुठभर माती त्याच्यामध्ये घ्यायची, दगड घ्यायचे, सॉईल, सम स्टोन्स थोडे दगड छोटे छोटे, थोडी वाळू सँड, सम ड्राय लिव्ज म्हणजे वाळलेले पत्ते, पाला पाचोळा आणि पाणी घ्यायचं थोडंसं. ओके. नंतर काय करायचं, कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ द बॉटलचा वरचा भाग कट करून टाकायचा आणि ह्या खालचा असा भाग घ्यायचा आहे तुम्ही. पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. हे सगळं जे सामान आहे ते तुम्ही घेतलेलं ते त्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. स्टिअर द मिक्सचर थ्रूली अँड पुट इट असाइड. ते सगळं मिक्सचर तुम्ही ढवळून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं. आणि मग काय म्हणताय, ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. ते सगळं मिक्सचर हलवून ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण करा. काय निरीक्षण करायचे, हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक्स ना. कशा पद्धतीचं ते मिक्सचर तुम्हाला दिसतं हे. त्यानंतर काय पाहायचं, डू यू सी लेयर्स इन इट. त्याच्यामध्ये पडलेली जी थर आहेत ते तुम्ही पाहिली का बारकाईने, काय झालेलं आहे त्याच्यामध्ये. व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर फ्रॉम टॉप टू बॉटम. एकदम वरच्या कडेपासून खालच्या कडेपर्यंत किती थर पडलेले आहेत, कशी थर पडलेले आहेत, कशाचे पडलेले आहेत हे तुम्हाला पाहायचं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसणार आहे की खालच्या तळेला बिग स्टोन्स राहतील, त्याच्यानंतर स्मॉल स्टोन्स राहतील, त्याच्यानंतर सँड म्हणजे माती राहील, हे वाळू राहील, त्यानंतर सॉईल राहील म्हणजे माती राहील आणि वरच्या साईडला अगदी हलकी फुलकी पालापाचोळा पत्ती राहतील याच्यामध्ये. अशा पद्धतीचं हे चित्र तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर तुम्ही हा प्रयोग करायचा आहे आणि याचा फोटो मला पाठवायचा आहे. त्यानंतर पुढं आपल्याला काय शिकायचं आहे की बघा, द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक्स लाईक धिस. जमीन, पृथ्वीवरील जी जमीन आहे ती देखील याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. इफ अ पाईपलाईन इज बिईंग लेड इन युअर नेबरहूड, ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर धिस पर्पज. यू विल सी some layers under the land surface as shown in the accompanying figure. ह्या शेजारी दाखवलेल्या आकृतीप्रमाणे तुम्हाला दिसणार आहे काय, जमिनीचे वेगवेगळे थर. एखादी तुमच्या शेजारी जर पाईपलाईन खांदायलेली असतील तर त्याचं काम सुरू असेल तेव्हा जमिनीचं खनन होईल, त्यावेळेला तुम्ही त्याचं निरीक्षण करा बारकाईने. तुम्हाला तिथे जमिनीचे वेगवेगळे थर पाहायला मिळतील, लेयर पाहायला मिळतील अशा पद्धतीचे. इफ द लँड हॅज mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. परिपक्व मृदा म्हणजे जमीन, परिपक्व मृदा माती असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. वनस्पती आणि प्राणी जेव्हा मरून पडतात तेव्हा ते पूर्ण आपण आपल्यातही माणसातही काही ठिकाणी प्रथा असते पुरण्याची वारल्यानंतर. मग त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं, त्याचं कुजण्याची प्रक्रिया होते आणि त्याचे अवशेष जमिनीमध्ये मिक्स होतात आणि ते झाडांसाठी, निसर्गासाठी चांगल्या प्रकारचं खत निर्माण होतं त्याच्यापासून. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. त्याला कुथित मृदा असं म्हणतात, म्हणजे कुजून तयार झालेली मृदा. इट इज युजफुली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. ही दाट जंगलाच्या भागामध्ये अशा प्रकारची मृदा आढळते. The land below this is full of sand,
सॉईल, स्मॉल स्टोन्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. या पद्धतीच्या ठिकाणची जी जमीन असते त्याच्यामध्ये काय असतं, फुल ऑफ सँड अँड सॉईल. त्याच्यामध्ये काय असते, वाळू असते, माती असते, स्मॉल स्टोन्स छोटी दगडं असतात, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स म्हणजे छोटे छोटे कृमी कीटकांनी युक्त अशी ती जमीन असते. त्याच्यामध्ये दवणे असतात, छोटे छोटे कीटक असतात, त्याला आपण काय म्हणतो, पैसा वगैरे म्हणतो. अशा पद्धतीचे छोटे कृमी देखील तिथे आढळतात त्या थरामध्ये जमिनीच्या. सॉईल अँड पीसेस ऑफ बेड रॉक्स आर फाउंड बिलो दिस लेयर ऑफ लँड. याच्यामध्येच आपल्याला आणखीन काय मिळतं, या मृदेमध्येच मातीमध्ये छोटे छोटे जमिनीमध्ये माती आणि मूळ खडकांचे तुकडे आढळून येतात, छोटे छोटे. त्याला काय म्हणायचं, पायाप्रमाणे भक्कम अशी मातीची मूळ दगडाचे तुकडे आढळतात त्याच्यामध्ये. दिस सॉईल इज इमॅच्युअर्ड. ही अपरिपक्व मृदा असते, ही काही परिपक्व मृदा झालेली नसते. फर्दर बिलो दिस लेयर द प्रॉपर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक्स इन्क्रीजेस. म्हणजे काय म्हणायचं त्याला, ही जी अशी अपरिपक्व मृदा असते त्याची खाली जमिनीमध्ये जे प्रमाण असतं ते मातीचं कमी होत जातं आणि दगडांचं प्रमाण वाढत जातं. तुम्ही जर विहीर वगैरे खेड्यामध्ये खोदलेली पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की मातीचा भाग वरच्याच बाजूला असतो आणि खाली काही जसं जसं खाली जाताल तसं तसं मातीचं प्रमाण कमी होत जातं त्याच्यामधून. आणि ही माती आणि मूळ खडक याचे तुकडे तुकडे तुम्हाला खाली सापडायला लागतात. This is the layer of bedrocks. The main minerals in the soil are derived from these rocks. म्हणजे ही जे खडकांमध्ये काय असतं, कशाचं प्रमाण असतं म्हणायचं, खनिजांचं प्रमाण असतं. मातीमध्ये आढळणारं मुख्य खनिजाचं जे प्रमाण असतं, वेगवेगळी मृदा असते वेगवेगळ्या भागामध्ये, तर त्याचं जे प्रमाण असतं ते ह्या मेन बेडरॉक्समध्येच असतं आणि त्याच्यातूनच ह्या जमिनीमध्ये ते मिक्स होतं. हे जे खालच्या थरामध्ये असतं तेच. दॅट इज वाय सॉईल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे, आणि ह्याच्यामध्ये जे काही खनिजाचं प्रमाण असतं त्याच्यामुळंच वेगवेगळी मृदा कुठे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळे खनिज सापडतात आणि त्याच्यामुळे जमीन वेगवेगळी असते. द कलर अँड द टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक्स. आणि अशा प्रकारचा हा जो मूळ खडक आहे त्या मूळ खडकानुसारच जमिनीचा पोत किंवा कलर तिचा ठरवला जातो. आता आपल्याकडं हे जे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात हा बेसाल्ट खडकापासून तयार झालेला एरिया आहे आपला. बेसाल्ट म्हणजे अगदी काळाभोर खडक आहे, त्या खडकापासून तयार झालेला एरिया आहे, म्हणून आपल्याकडची जमीन ही काळी आहे. खडकापासूनच आपल्याला माती मिळते. त्याला तयार होण्यासाठी बरीचशी दिवस लागत असतात, अचानक तयार होत नसते, त्याला हजारो वर्ष लागतात. आणि आपल्याकडचा खडक काळा आहे म्हणून आपल्या जमिनीचा रंग किंवा पोत हा देखील काळा आहे. तर आता द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. आता आपण जमिनीची मृदा तयार होण्याची क्रिया कशी आहे ते पाहणार आहोत पुढील भागामध्ये. या भागामध्ये एवढंच पाहिलेलं आहे आणि हा प्रयोग तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.